तर मागच्या वेळेस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस आपण अष्टम अनुवाकातला 8 श्लोक घेतले आणि आपण हा जो आनंद आहे याच्यावरच आपण चर्चा करत होतो की हा आनंद हा मनुष्याच्या आनंदापासून तो वृद्धिंगत कसा कसा होतो, याच्यावर आपण टप्प्याटप्प्याने तो आनंद कसा वाढतो याच्यावर आपण चिंतन केलं. आणि त्याचाच आता समारोह आता शेवटच्या 9, 10, 11, 12, 13 असे 5 श्लोक आहेत अष्टम अनुवाकामध्ये. आणि या 5 श्लोकामध्ये हा ब्रह्मानंद वल्लीचा विषय जो आहे तो संपतोय तिथे. म्हणून हा 5 श्लोकामध्ये आपल्याला पुढचा आनंद कसा आहे म्हणजे आपण तो मनुष्याच्या आनंदापासून तो मनुष्य गंधर्व, नंतर तो गंधर्व देव गंधर्व असा करत पुढे पितरांचा आनंद आहे. पितरांच्या आनंदानंतर मग तो कर्माच्या देवकर्म देवाचा आनंद आणि देवाच्या आनंदानंतर हा पुढे आनंद कसा प्रत्येक वेळेस शतपटीने तो वाढतो असा तो या आनंदाचं वर्णन आहे. इथे मुख्य त्याचा जो त्याचं रहस्य असं सांगितलंय की प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या आनंदाच्या काही कल्पना असतात. प्रत्येक माणसाच्या, मनुष्य सुद्धा आपल्या आनंदाच्या, आपल्या समाधानाच्या त्याच्या काही कल्पना असतात आणि त्याला असं वाटतं की बाबा आपल्याला इतकं जर मिळालं तर आपण सर्वात आनंदी होऊ. तसं पृथ्वीवरचा जो मनुष्य आहे त्याला असं वाटतं की आपल्याला जर सगळं पृथ्वीचं राज्य मिळालं आणि सगळी संपत्ती मिळाली, सगळ्या प्रकारचे भोग मिळाले तर आपण आनंदी होऊ असं त्या माणसाची कल्पना असते. वस्तुतः आनंद या आनंदाचं जे मूळ स्वरूप आहे ते त्याला कळत नसतं आणि म्हणून तो खरा आनंद हा परमेश्वराचाच आनंद असतो. आणि म्हणून परमेश्वराचं स्वरूपच हे आनंदाचं स्वरूप. परमेश्वर काय आहे असं ओळखायचं असेल तर परमेश्वर हा आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंद स्वरूपाचा अत्यंत अंश असा प्रत्येक जीव मात्राला मिळालेला असतो आणि त्या अंशाच्या अनुसार त्याची कल्पना असते की आनंद हा असा असा असला पाहिजे. तसा या पृथ्वीवरचा जो मनुष्य आहे त्याचा आनंद काय की मी खूप धनाढ्य व्हावं, मला खूप प्रकारचे भोग मिळावे, मला माझ्याकडे सगळी सत्ता मिळावी, अशा त्या कल्पनेने तो आनंदाच्या बाबतीत तो विचार करत असतो. आणि म्हणून त्याच्या आनंदाची मर्यादा तिथपर्यंतच असते. आणि प्रत्येक श्लोकाच्या शेवटी एक असं म्हटलेलं आहे की असा हा प्रत्येक जीव मात्राचा जो आनंद आहे तो आनंद जो ब्रह्मतत्वास जाणतो, तो वेदाला पूर्ण जाणतो, वेदाचं रहस्य ज्यांनी जाणलेलं आहे आणि ब्रह्मतत्वाचं रहस्य ज्यांनी जाणलेलं आहे त्याला हा अशा प्रकारचा आनंद त्याच्यामध्ये स्वभावतःच आहे. त्याला त्याची कामना करण्याची गरज नाही, परंतु त्या आनंदाला तो फारसं महत्व देत नाही कारण त्याला परमात्म्याचा आनंद काय आहे हे माहिती असतं. असं हे प्रत्येक श्लोकाच्या शेवटी असा उल्लेख केलेला आहे. तेव्हा आता आपण देवाच्या आनंदापर्यंत आलो, त्याच्या पुढे आपण ह्याचा विचार करूया की पुढचा आनंद त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कसा आहे. हा 8व्या अनुवाकामधला 8 श्लोक झाले. आज 9वा श्लोक आपण प्रारंभ करू आणि आज पूर्ण ब्रह्मानंद वल्ली ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करून उपसंहाराचा पूर्व भाग आज पूर्ण करायचा प्रयत्न. तेव्हा अष्टम अनुवाकामध्ये जो 9वा श्लोक आहे त्या 9व्या श्लोकाचं विस्ताराने अशा प्रकारे सांगितलं आहे की ते ये शतम देवानाम आनंदम स एक इंद्रस्यान आनंदः श्रोत्रियस्य चाकामतैस. अन्वय असं की ते देवानाम शतम आनंदः सह इंद्रस्य एकः आनंदः च अकामतस्य श्रोत्रियस्य. आता याचा जो अर्थ आहे तो अर्थ असा सांगितलाय की जे ते देवतांचे जे 100 आनंद आहे, देवतांच्या आनंदाचं वर्णन आपण पूर्वी पाहिलं की ते जे 100 आनंद जे देवतांचे, त्या देवतांच्या 100 आनंदाच्या बरोबरीने इंद्राचा एक आनंद होतो. जे इंद्राला होणारा जो आनंद आहे तो देवताच्या आनंदापेक्षा 100 पट श्रेष्ठ आहे. कारण तो देवाचा राजाच आहे ना, त्यामुळे त्याला देवाचे जे प्रत्येक देवाला जे भोग प्राप्त होतात त्याच्यापेक्षा 100 पट भोग जे आहेत ते इंद्रांना मिळतात. आणि यांचं सर्वांत जे आनंदाचं जे समीकरण आहे ते त्या प्राप्त होणाऱ्या भोगाशीच जोडलेलं आहे.
म्हणून या ठिकाणी देवतांचा जो आनंद आहे त्या देवतांच्या आनंदाच्या 100 पट आनंद जो आहे तो इंद्राचा आहे असं म्हणतात. आणि पुढे त्याची नेहमी पुढचं जे ओळ फार महत्वाची आहे की हा इंद्रापर्यंत जो काही भोग आहे आतापर्यंत वर्णन केला आहे तो भोग हा या ब्रह्मवेत्ता जो आहे त्याला ब्रह्मतत्वाचं रहस्य मिळालेलं आहे आणि वेदाचं रहस्य मिळालं आहे. तो कसा आहे तर तो निष्काम आहे, कामनारहित आहे. म्हणून तो ह्यामध्ये कामनारहित राहून हा वेदवेत्ता जो आहे असा इंद्राला जो प्राप्त होणारा देवापेक्षा 100 पटाचा जो आनंद आहे तो आनंद ह्या वेदवेत्ताला स्वभावतच आणि सहजच प्राप्त झालेला असतो. म्हणजे हे सर्व आनंद या वेदवेत्ताच्या मध्ये आपोआपच आलेले आहेत. पण त्या तो स्वतः या कामनेचं कधीही इच्छा करत नाही. तो या सर्व आनंदाला तुच्छ मानतो. याचा असं पुढे विस्ताराने असं सांगता येईल की पूर्वी जे वर्णन दाखवले आहे की ते देवाचा आनंद जो आहे तो भावसिद्ध देवतामध्ये आहे त्याच्या तुलनेमध्ये इंद्राला प्राप्त होणारा आनंद हा शतपटींना अधिक आहे. त्याचा आशय असा आहे की देवताचा आनंद जो पूर्वी दाखवलाय विस्ताराने त्या आनंदाचा जर आपण विचार केला आणि त्याची एकत्र राशी जर केली तर त्या आनंदाच्या शतपट आनंदास एकत्र केल्यावर जो आनंदाची राशी होईल तितकाच आनंद हा इंद्रभाव म्हणजे इंद्राच्या भावात जर गेला तो देव इंद्र भावात जातो त्यालाही तितका तो आनंद मिळतो. असं हे इंद्रभावाचा आनंद असं म्हटलंय. जो पुरुष या इंद्राच्या भोगानंदासाठी स्वतः कामनाशून्य झालेला आहे म्हणजे विरक्त झालेला आहे आणि तो अविचलित आहे. त्याच्या कुठल्याही विचलित होणार नाही. तो कुठल्याही प्रकारचे भोग समोर जरी आले तरी तो विचलित होणार नाही कारण तो वेदरहस्यात समजणारा असून वेदज्ञ आहे. तो स्वतः अनासक्त व निष्काम भावात सदैव राहत असून तो ह्या इंद्राच्या आनंदास त्याच्यामध्ये तो स्वभावता जरी असला तरी त्याची तो कामना करत नाही आणि त्याच्याने तो विचलित होत नाही असा या श्लोकाचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आता हा असा आनंद शतपट शतपट होत आपण शेवटी त्या ब्रह्मानंदापर्यंत पोहोचतो आपण. पुढचा 10वा श्लोक असा आहे की ते ये शतम इंद्रस्या आनंद स एको ब्रह्मस्पते आनंद श्रोत्रियस्य चा काम हतस. ते ये इंद्रस्य शतम आनंद स बृहस्पते एक आनंद च अकाम हतस्य श्रोत्रियस्य. आता म्हणजे तेच गणित सगळीकडे मांडलेलं आहे की जो इंद्राला जो आनंद आहे त्या आनंदाच्या शतपट आनंदाचा बृहस्पती म्हणजे कोण आहे तर तो देवाचा गुरु आहे. तर देवाच्या गुरुला इंद्रापेक्षा जास्त आनंद असतो. इंद्रापेक्षा जास्त भोग प्राप्त होतात आणि त्याला ज्ञानाचाही आनंद असतो कारण तो गुरु आहे तिथला. देवाचा गुरु असल्यामुळे त्याचा इंद्रापेक्षा काही गोष्टी त्याच्यामध्ये जास्त आहेत म्हणून तो बृहस्पतीचा आनंद हा इंद्राच्या शतपटीने मोठा असतो. पण पुढे पुन्हा एकदा निष्कर्ष सांगितला आहे की ह्या बृहस्पतीच्या भोगामध्ये जो अत्यंत निष्प्रह असा आहे तो वेदवेत्ता महापुरुष असा या बृहस्पतीचा आनंद सुद्धा सहजतेने आणि स्वभावताच प्राप्त करत असतो. पण त्याच्यामध्ये तो कधी आसक्त होत नाही किंवा त्याची तो कामना करत नाही असं हे आहे. तेव्हा याचा हा निष्कर्ष असा आहे की इंद्राच्या आनंदाच्या तुलनेत बृहस्पतीचा आनंद शतपट आहे का असा आशय आहे की बृहस्पतीचा आनंद हा इंद्राच्या आनंदापेक्षा म्हणजे पूर्वी जे वर्णन केलं आता आपण पाहिलं की देवापेक्षा शतपट इंद्राचा आनंद आहे असं जे वर्णन केलंय त्या इंद्राच्या आनंदापेक्षा कितीतरी अधिक हा इंद्राचा आनंद म्हणजे 100 पट असा हा बृहस्पतीच प्राप्त होतो. कारण बृहस्पतीला हे ज्ञान आहे. त्या ठिकाणी बृहस्पती सर्व तिथला राजगुरु आहे. तो तिथला इंद्र हा राजा आहे आणि हा राजगुरु आहे. तेव्हा जर देवता जर बृहस्पतीच्या पदावर जर आरूढ झाल्या तर त्या देवतांना सुद्धा ह्या बृहस्पती इतका आनंद मिळू शकतो असंही सांगितलं. कारण त्या देवापैकीच कोणीतरी बृहस्पतीच्या पदावर जातं आणि मग त्यांना इंद्रापेक्षाही शतपट अशा प्रकारचा आनंद मिळतो. म्हणून या ठिकाणी हा आनंदाचा पुन्हा एकदा तो ब्रह्मर्षी जो ब्रह्मतत्वास जाणणारा ब्रह्मवेत्ता आहे त्याचं पुन्हा एकदा वर्णन केलंय की तो महापुरुष बृहस्पतीच्या भोगानंदाची कामना कधीही करत नाही. तो कोणत्याही परिस्थितीत तो विचलित होत नाही असा त्या बृहस्पतीच्या आनंदास अनित्य आहे असं तो समजतो. म्हणजे बृहस्पतीला असं वाटतं की माझा जो आनंद आहे तो श्रेष्ठ आहे, माझ्याकडे असलेलं ज्ञान श्रेष्ठ आहे. त्याला हा जो पृथ्वीवरचा जो वेदज्ञ झालेला त्याला या ब्रह्मानंदाचं पूर्ण कल्पना आलेली आहे.
त्याला त्या बृहस्पतीचा आनंद जो आहे तो अनित्य वाटतो, तुच्छ वाटतो. म्हणून याचं ज्ञान समजल्यावर तो या बाबतीमध्ये संपूर्णपणे विरक्त झालेला असतो, कारण तो वेदाचं रहस्य त्याला संपूर्णपणे आकलन झालेलं असतं आणि त्या वेदाच्या ज्ञानानेच तो संपूर्ण निष्काम आणि अनासक्त झालेला असतो. म्हणून तो बृहस्पतीच्या आनंदास जरी स्वभावता जरी प्राप्त करत असला तरी तो त्याची कामना करत नाही. आता आपण आता स्वामींचं प्रगट दिन जवळ येतोय, प्रगट दिन पोथी सगळ्यांकडे असावी असं माझी कल्पना आहे. त्याच्यामध्ये ह्या संदर्भात एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की महाराज ज्यावेळेस गौरी तेव्हा इंद्र आणि बृहस्पती हे आकाश मार्गाने जात होते आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक इतकी साधारण मनुष्य जो आहे तो इतक्या बर्फाच्या शिखरावर कसा काय बसलेला आहे आणि त्याला मृत्यूचं भय नाही का, म्हणून त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं आणि ते गौरी शिखरावर येतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही तर मनुष्य दिसता आणि तुम्हाला बर्फाचं एवढं वातावरण, थंड वातावरणात तुम्हाला भीती वाटत नाही का, तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का. त्यावेळेस महाराज म्हणाले की मला कशाचीही भीती वाटत नाही, मी निर्भय आहे. आता हे जे निर्भय होण्याचं आपण पुढे पाहूया, पण बृहस्पतीचा संदर्भ आला म्हणून सांगतो की या ठिकाणी महाराज त्यांना म्हणतात की तू मृत्यूचं भय आम्हाला कधीही नाहीये, कारण आम्ही अमरतत्व काय आहे हे आम्ही जाणतो. त्यावेळेस त्यांना आणखीनच आश्चर्य वाटतं बृहस्पतीला की माझ्या इतका ज्ञानी कोणी नाहीये, माझ्या इतका आनंद घेणारा कोणी नाहीये. आणि हा मनुष्य म्हणतो की याला अमरतत्वाची जाणीव आहे. तर तो म्हणतो अहो अमरतत्व तुम्हाला कसं माहित असणार, कारण अमरतत्व हे आम्हा देवांना माहिती आहे आणि विशेषतः बृहस्पती हा देवगुरु असल्यामुळे मला खरा आनंद माहिती आहे. तेव्हा तुम्हाला अमरतत्व कसं माहिती. तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले की तुम्हा लोकांना जे अमरतत्व वाटतं किंवा तुम्ही सोमरस पिऊन तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आता अमरतत्व प्राप्त झालंय, तर त्याच्या इतका घोर अज्ञान आणि भ्रम दुसरा काही नाहीये. तुम्ही सर्व अज्ञानी आहात असं महाराज म्हणतात. कोणाला? बृहस्पती आणि इंद्राला म्हणतात. आणि इथे तो संदर्भ आलाय. आणि हे म्हणत असताना महाराज म्हणतात की जो ब्रह्मस्वरूप आहे, आता महाराज तर प्रत्यक्ष सद्गुरू म्हणजे ते परब्रह्म परमेश्वरच होते, त्यामुळे ते ब्रह्मस्वरूप आणि परब्रह्मस्वरूपच होते. त्यामुळे त्यांना या सर्व आनंदाचं यत्किंचितही त्यांना त्याची किंमत नव्हती, त्याला क्षुल्लक समजत होते. हाच उल्लेख त्यांनी, ह्याच उपनिषदाचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अज्ञानी आहात, तुम्हाला अमरतत्वाची काहीही माहिती नाहीये, ज्ञान नाहीये. तेव्हा ते आणखीनच आश्चर्यचकित झाले आणि त्यांना त्यांनी आपल्या इंद्राच्या दरबारात त्यांनी आमंत्रण दिलं आणि आम्हाला तुम्ही उपदेश करा म्हणून सांगितलं. तर पुढे त्यांनी तो उपदेश केला. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या प्रसंगाच्या निमित्ताने देवगुरु बृहस्पती आणि देवराजा इंद्र या दोघांनाही जे प्राप्त आहे ते श्रेष्ठ वाटत होतं. तर ते कसं श्रेष्ठ नाही हे महाराजांनी तिथे सांगितलं, कारण ते स्वतः वेदज्ञ आणि ब्रह्मस्वरूप होते. तोच उल्लेख इथे केलाय की जे ब्रह्मस्वरूप आहेत, जे वेदाचा पूर्ण रहस्य जाणतात, तर ते ह्या सर्व आनंदाला क्षुल्लक समजतात, कारण त्याच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ असा आनंद त्यांना हा प्राप्त झालेला असतो. पुढच्या श्लोकामध्ये हा आता जो बृहस्पतीचा जो आनंद आहे तो प्रजापतीला प्राप्त झालेला आनंद हा बृहस्पतीच्या आनंदाचा 100 पट कसा आहे असं ह्या श्लोकात सांगितलंय. ते ये शतम बृहस्पतेर आनंद हा स एक हा प्रजापतीर आनंद श्रोत्रियस्य चाकामः तस्य ते ये बृहस्पती ही शतम आनंद सह प्रजापते एक आनंद च अकामः तस्य श्रोत्रियस्य. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की तो जो बृहस्पतीचा आनंदाचा जो शतपट आनंद आहे तो प्रजापतीचा एक आनंद आहे आणि प्रजापतीच्या भोगामध्ये जो कामनारहित झालेला आहे तो वेदता पुरुष हा अशा आनंदास आपल्या स्वभावामध्ये सहजतेने प्राप्त करतो, परंतु त्याला तो तुच्छ समजतो. तेव्हा ह्या वर्णनामध्ये बृहस्पतीच्या आनंदाच्या तुलनेत प्रजापतीचा आनंद शतपटीने दाखवला आहे. याचा आशय असा आहे की बृहस्पतीचा जो आनंद पूर्वी आपण वर्णन केला होता त्या बृहस्पतीच्या आनंदाचा 100 संख्येने एकत्र केल्यावर ज्या आनंदाच्या राशी होतील तेवढा आनंद हा प्रजापतीकडे, प्रजापतीच्या पदावर आरूढ झालेल्या देवतांना हा आनंद मिळतो. पण इथे पुन्हा एकदा त्या वेदोक्त पुरुषाचं हे वर्णन केलंय की जो महापुरुष या प्रजापतीच्या भोगानंदाची
कामनेने विचलित होत नाही, अर्थात तो अत्यंत विरक्त आहे आणि तो वेदाचं रहस्य जाणत असल्यामुळे तो निष्काम आहे आणि त्यामुळे या पुरुषाचा स्वभावताच हा आनंद त्या सहजच प्राप्त आहे, परंतु त्याला त्याची किंमत नाही, कारण तो म्हणतो हा आनंद केवळ भोगाचा आनंद आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये निष्काम भाव आणि अनासक्त भाव जो सांगितला आहे त्याचं किती महत्व आहे बघा, की जो मनुष्य निष्काम अनासक्त झाला आणि ज्याने आत्मतत्वाला जाणलं, ज्याला ब्रह्मतत्वाचं पूर्णपणे आकलन झालं, त्याने वेदाचं रहस्य सगळं जाणलं, तर त्याची किती उच्च स्थिती आहे. तो या पृथ्वीवर आहे, मनुष्य देह धारण केलेला आहे, अल्पायुषी आहे, पण त्याला त्याची तमा नाहीये. तो संपूर्णपणे त्या ब्रह्मानंदामध्ये हा कसा एकरूप असतो आणि या देवाचा आनंद असो, त्या बृहस्पतीचा आनंद असो किंवा या प्रजापतीचा आनंद असो, त्याला तो क्षुल्लक वाटतो, कारण त्याला ब्रह्मानंदाचा अनुभव झालेला असतो, तो ब्रह्मस्वरूप असतो. आणि म्हणून प्रत्येक श्लोकाच्या शेवटी त्यांनी ह्या महापुरुषाचं वर्णन केलेलं आहे, की तो ह्याला जाणत असूनही, तो स्वभावतः हे सर्व प्राप्त करत असूनही तो त्याची कामना करत नाही, असा हा पुन्हा एकदा आशय आहे. आणि त्यानंतर 12वा श्लोक असा आहे, की हेच पुढे वर्णन केलंय, की एक प्रजा एक ब्रह्म्याचा जो आनंद आहे तोच 100 पटीनं प्रजापतीचा आनंद आहे. ते ये शतम प्रजापते आनंद स एको ब्रह्म आनंद श्रोत्रियस्य चाकामः तस्य. ते ये प्रजापते हे शतम आनंद सह ब्रा सह ब्राह्मण एक आनंद च अकामतस्य श्रोत्रियस्य. हे जो प्रजापतीचे 100 आनंद आहेत तो ब्रह्माचा एक आनंद आहे आणि ब्रह्मलोकांच्या मध्ये ज्या भोगामध्ये कामना रहित राहून हा श्रोत्रिय वेदतज्ञ जो आहे तो ब्रह्मलोकामध्ये असलेले जे दिव्य भोग आहेत त्या दिव्य भोगात सुद्धा तो कामना रहित असतो आणि तो हा जो ब्रह्माचा जो आनंद आहे तो त्याच्यामध्ये स्वभावताच असतो आणि त्याची तो कामना करत नाही. तेव्हा या वर्णनामध्ये सुद्धा या प्रजापतीचं जे आधी वर्णन केलं होतं, हे प्रजापती हे सप्तऋषीमध्ये आहेत आणि हे प्रजापती जे आहेत त्यांना फार श्रेष्ठ मानलेलं आहे. सर्व देवांनी सुद्धा त्यांना मानलेलं आहे. वशिष्ठ ऋषींना तर सर्व देव जे आहेत ते त्यांना अत्यंत श्रेष्ठ मानतात. अशा या सर्व प्रजापतींच्या आनंदापेक्षाही हा जो ब्रह्मा म्हणजे जो हिरण्यगर्भ ज्याला म्हणता येईल, की जो विष्णूच्या नाभीतून त्याचे प्रगटीकरण झालं आणि म्हणून जो हिरण्यगर्भ असं त्याचं स्मरण आहे, तो हिरण्यगर्भ ब्रह्मा जो आहे त्या तो जसं विष्णूचं त्याने दर्शन घेतलं आणि त्याला केवढा आनंद झाला असेल आणि नंतर त्याला सर्व प्रकारचे भोग प्राप्त झाले, तर त्याचा आनंद हा या प्रजापतीच्या आनंद ह्या सर्व ऋषी जे होते त्यांच्याही आनंदापेक्षा हा शतपट आहे. आणि म्हणून या प्रजापतीचा जो आनंद पूर्वी वर्णन केलेला गेला आहे त्यांच्यापेक्षा हा 100 पट आनंद एकत्र केले तर त्याची जी राशी तयार होईल त्या आनंदाची, त्या राशी इतकाच हा सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झालेला हिरण्यगर्भ ब्रह्माचा हा एक आनंद आहे. जो महापुरुष या ब्रह्मपदास प्राप्त होणाऱ्या, म्हणजे तो खरं म्हणजे हा महापुरुष जो जो ब्रह्मतत्वाला जाणणारा आहे, वेदांना जाणणारा आहे, तो खरं म्हणजे स्वतः ब्रह्मपदास गेलेला आहे. कारण ब्रह्मपदास गेल्याशिवाय त्याला ब्रह्मतत्वाचं जाणीवच होणार नाही. तर तो ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला असल्यामुळे तो ब्रह्मपदास गेलाय आणि म्हणून हे सर्व जे ब्रह्म्याचे जे सुख आहेत, जे भोग आहेत, सगळे जे आनंद आहेत, ते आनंद त्याला स्वभावताच प्राप्त आहेत, परंतु तो कामनेने कधीही विचलित झालेला नाहीये. ब्रह्मदेव एखाद्या प्रसंगी कामनेने युक्त होईल, त्यांचे पुराणात प्रसंग आहेत असे, की ब्रह्मदेवाला सुद्धा कामना निर्माण झाली, भोगाची इच्छा झाली, परंतु हा वेदज्ञ जो आहे आणि हा ब्रह्मतत्वाला जाणणारा जो आहे तो कुठल्याही प्रकारचे कामनेने विचलित होत नाही, त्याला कामना स्पर्शही करत नाही आणि तो त्या आनंदाला अनित्य आणि तुच्छ समजतो. कुठल्याही भोगाचा जिथे संबंध आला त्या ठिकाणी हे भोग जे आहेत हे अनित्य आहेत, हे तुच्छ आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा भाव ठेवून तो विरक्त असतो आणि केवळ एक परमेश्वरालाच परमानंद स्वरूप मानतो. तो परब्रह्म परमेश्वरच हा हा आनंद स्वरूप आहे आणि त्याला प्राप्त करण्याचीच त्याची इच्छा असते. म्हणून तो महापुरुष जो आहे तो वेदाचं रहस्य जाणणारा असल्यामुळे तो विरक्त झालेला असतो आणि त्या ब्रह्माच्या आनंदाला तो स्वभावाने प्राप्त, स्वभावताच म्हणजे मध्ये त्याच्यामध्ये आहेच, स्वभावामध्येच तो तो आनंद प्राप्त केलेला आहे, तरीही तो त्याची कामना करत नाही
आणि अशा प्रकारे हे जे आपण आतापर्यंत पाहिलं की अशा प्रकारे इथे एकापेक्षा दुसरा आनंद हा 100 पटीनं वाढत गेला आणि शेवटचा जो आनंद आपण पाहिला की तो ब्रह्माचा आनंद, ब्रह्मानंदात तिथे पटलेला आहे. तर तो खरं म्हणजे हिरण्यगर्भ ब्रह्माचा जो आनंद आहे त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ हा परमात्म्याचा आनंद आहे, आपण शेवटी पाहणार आहोत. तर तो ब्रह्माचा आनंद ह्या सर्व जीवमात्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. कारण अंतिम ब्रह्माचा का सांगितला? कारण ब्रह्मदेव सुद्धा हा जीवच आहे, तो सर्वश्रेष्ठ जीव आहे, सर्व जीवामध्ये श्रेष्ठ आहे. त्यांनी सगळं ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि त्याची निर्मिती ही महाविष्णूच्या नाभीतून झाल्यामुळे त्याला पद्मनाभ जो म्हणतात आपण विष्णूला, तर पद्मनाभ म्हणजे त्याच्या नाभीतून पद्म निर्माण झाला आणि त्या पद्मामध्ये तो ब्रह्मदेव निर्माण झाला आणि म्हणून त्याला पहिल्यांदा हिरण्यगर्भ असं म्हटलंय. हिरण्य म्हणजे सुवर्ण, सोन्याचा गर्भ, असा तो श्रेष्ठ गर्भ. त्या श्रेष्ठ गर्भातून तो ब्रह्मदेव हा बाहेर आला आणि त्यांनी चारी दिशेला पाहिलं की हा मी कुठून आलोय, कोण मला बनवलेला आहे. म्हणून तो चारी दिशेने पाहताना त्याचे 4 तोंड झाले म्हणून त्याला चतुरानन म्हणतात. असा जो आनंद त्या ब्रह्मदेवाला श्रीहरी विष्णूचं दर्शन झाल्यानंतर जे झालं, तो पहिला जीव आहे, तो पहिल्या जीवाने पहिल्यांदा विष्णूला पाहिलेला आहे आणि त्या विष्णूने पाहिल्यानंतर विष्णूने त्याला आज्ञा केली की तू आता पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कर. असं ते ब्रह्मांडाची निर्मिती करणारा तो ब्रह्मदेव हा सर्वश्रेष्ठ, हा सर्वप्रथम असलेला जीव आहे. तेव्हा त्याचा आनंद हा सर्व जीवमात्रामध्ये हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. पण त्याही आनंदाला हा जो ब्रह्मस्वरूप असलेला वेदज्ञ जो आहे तो त्यालाही क्षुल्लक समजतो. कारण तो परमेश्वराला जाणतो. ज्याच्यापासून हा ब्रह्मदेव निर्माण झाला त्याचंही ज्ञान त्या ब्रह्मज्ञ ह्या महापुरुषाला असल्यामुळे त्याला ब्रह्मदेवाचा आनंदही क्षुल्लक वाटतो. म्हणून जगामध्ये जितके काही जे आनंद आपल्याला पाहण्यात, ऐकण्यात किंवा समजण्यात येतात आणि ते कितीही जरी मोठे असले तरी ते पूर्णानंद स्वरूप परमेश्वराच्या आनंदाच्या तुलनेत तुच्छ आहेत, अशी यांची भूमिका असते. म्हणजे हा जो ब्रह्मज्ञ आहे त्याला ब्रह्मदेवाचाही आनंद तुच्छ आहे असं इथपर्यंत त्याची भूमिका असते. बृहदारण्यकात सुद्धा असं म्हटलेलं आहे की सर्व प्राणी जे आहेत हे ह्या परमात्म्याच्या संबंधीच त्याच्या आनंदाच्या एका अंशाला प्राप्त करून घेतात आणि ते जीवन जगत असतात. प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक जीव मात्र आनंद प्राप्त करण्याकरता धावपळ आहे त्यांची, पण त्यांना आनंदाची व्याख्या माहित नाही. आनंद कशाला म्हणायचा? अगदी पृथ्वीवरचे आपण आपले मनुष्यगण जरी पाहिले तरी त्यांना जर विचारलं की बाबा तुला कशामध्ये आनंद आहे बाबा, तर त्याला परमेश्वर जर प्राप्त झाला आणि त्याला जर त्यांनी सांगितलं की तुला काय हवंय, तुला वरदान द्यायला मी उभा आहे, काय पाहिजे, तर तो काय म्हणेल की मला सर्व प्रकारचं धन मिळालं पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे, सगळ्या प्रकारचे भोग मिळाले पाहिजे, सगळ्यांची माझी लौकिकता वाढली पाहिजे, मला मोठेपणा मिळाला. त्याला हे माहितीच नाही की तो वरदान देणारा जो परमेश्वर जो आहे तो कसा आहे, त्याचा आनंद काय हे त्याला माहिती नाही. आणि म्हणून त्या मनुष्याची आनंदाची संकल्पना ही अतिशय क्षुल्लक असते अगदी. आणि त्यामुळे ते अगदी आपण पाहिलं की लहान मुलाला जर विचारलं की बाबा तुला कशात आनंद आहे, तर तो म्हणाल मला एक चॉकलेट द्या फक्त. म्हणजे त्याच्या आनंदाची सीमा तिथपर्यंत असते. त्याला हे माहिती नाही की याच्याही पलीकडे जसा मनुष्य मोठा मोठा होत जातो तशा त्याच्या आनंदाच्या कल्पनाही विकसित होतात आणि मग त्याला असं वाटतं की नाही बाबा आपल्याला एक 2 रूम किचनचा मोठा फ्लॅट मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर आणखीन मोठी जागा मिळाली पाहिजे, आणखीन प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, खूप संपत्ती मिळाली पाहिजे. त्याची जी कल्पना आहे ना आनंदाची आणि समाधानाची, ही कल्पना ही खरं म्हणजे कल्पनेतलीच आहे, ती सत्य नाहीच. कारण ती शाश्वत नाही. जोपर्यंत शाश्वत आनंद नाही मिळत, जोपर्यंत त्या आनंदामध्ये परमेश्वराचं दर्शन नाही होत, परमेश्वराच्या संबंधातला आनंद आपल्याला परिपूर्णपणे मिळत नाही, तोपर्यंत तो प्राणी जो आहे तो पुन्हा पुन्हा नवीन नवीन देह धारण करतो आणि पुन्हा पुन्हा आनंदाच्या कल्पना त्याच्या बदलतात. म्हणून आज आपण जे 11 पातळीवरचे हे सगळे पाहिले, ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एकापेक्षा एक जे 100 पटीने आनंदाचा आपण जो सिक्वेन्स पाहिला त्याचं कारण असं आहे की विभिन्न लोकांमध्ये पण पहिल्यांदा जीव मात्र कसे आहेत हे आपण पाहिलं आणि या जीवमात्रामध्ये प्रत्येक जीवमात्रा जेव्हा थोडासा उच्च स्तरावर जातो तेव्हा त्याची आनंदाची संकल्पना बदलते आणि तो त्याच्या 100 पट आनंद घेतो. पण या सर्व आनंदामध्ये दिव्य भोग, उत्तम भोग, अगदी स्वर्गात जाणारे सुद्धा जे लोक, स्वर्गाची इच्छा करणारे लोक आहेत किंवा स्वर्गामध्ये राहणारे जे देव आहेत, या देवांची जरी कल्पना केली आपण तर सर्व देव जे आहेत हे दिव्य भोग प्राप्त करण्याकरता आहे.
दुसरं काहीच नाही. म्हणून त्यांना केवळ भोगानंद असतो, ब्रह्मानंद नसतो. तर हे सर्व जे आपण आता अनेक टप्प्यातले गोष्टी पाहिल्या, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की यांना प्राप्त होणारा जो आनंद आहे, ते आनंद हे इंद्रियजन्य सुख आहे. म्हणून आनंद म्हणजे काय आहे आणि तो आनंद स्वरूप परमात्मा म्हणजे काय आहे आणि आनंद स्वरूपामध्ये परमात्म्याचा आनंद खऱ्या अर्थाने काय आहे, हे हा आनंद आणि इतर जीवमात्राला प्राप्त होणारे जो आनंद आहे आणि त्याच्यामध्ये त्याला असं वाटतं की आपण श्रेष्ठ आनंदास पोहोचलो. तर आपण कुठून पाहिलं, अगदी मनुष्यापासून तर ते ब्रह्मदेवापर्यंत पाहिलं आपण की ह्या सर्व जीवमात्रात प्राणीमात्रामध्ये आनंदाच्या कल्पना. म्हणजे अगदी आपण पशूंचं पाहिलं तर त्यांना जेव्हा भूक लागते ना, तेव्हा जर त्यांना शिकार मिळाली जंगलामध्ये, वाघाला फार भूक लागली आहे तर चांगलं कोवळं हरिण मिळालं तर त्याचा आनंद तिथे तो अतिशय तृप्त होतो. म्हणजे त्याचा आनंद जो आहे त्याची भूक शमण्याकरताच फक्त असतो, त्याच्या पलीकडे त्याचा आनंद नसतो. मनुष्य कोटीमध्ये आल्यानंतर बुद्धी येते त्याला आणि बुद्धीमध्ये कल्पना पुष्कळ येतात आणि त्या कल्पनेप्रमाणे आनंदाच्या कल्पनाही पुष्कळ वाढतात. म्हणून आता आपण ज्याला विकास विकास म्हणतो ना, तर ही आनंद प्राप्त करण्याच्या प्रयत्नाचाच भाग आहे. पण त्या विकासाचा शेवट काय, परिणिती काय, तर तो आनंद न टिकणारा आनंद आहे, म्हणजे ते सुख आहे. म्हणून आनंद हा शब्द जरी इथे वापरला तर जोपर्यंत परमेश्वराच्या संबंधात येणारा आनंद तुम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने आनंद नव्हेच, तर तो ते केवळ इंद्रियजन्य सुख आहे. म्हणून या आनंदाची जी कल्पना आहे ही आपण टप्प्याटप्प्याने पाहिली आणि या टप्प्याटप्प्याने पाहिल्यानंतर शेवटचा जो आनंद, जो अंतिम जो श्रेष्ठ जीव आहे त्याच्या आनंदापर्यंत आपण त्या अष्टमानुवाकाच्या 12व्या श्लोकापर्यंत आलो आणि आपल्याला असं लक्षात आलं की हा ब्रह्मदेवाचा आनंद सुद्धा कुठून निर्माण झालाय, कसा निर्माण झालाय, त्याचं काय स्वरूप आहे. ज्याला आपण सर्व जीवमात्रामध्ये श्रेष्ठ म्हणतो, तर ब्रह्मदेवाची निर्मितीच मुळातून विष्णूच्या नाभीतून झालेली आहे. ही पहिली फार अलौकिक गोष्ट आहे आणि या ब्रह्मदेवाला स्वतः श्रीहरी विष्णूंनी उपदेश केलाय तोच भागवत आहे. चतुश्लोकी भागवत जो आहे तो ब्रह्मदेवाला विष्णूंनी केला उपदेश आहे. त्या उपदेशाचा उद्देश असा आहे की तू ही ब्रह्मांडाची निर्मिती कर आणि माझ्या सदृश्य असा एक जीव तयार कर की माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रेमाचे संबंध व्हावेत. हा खरा भागवताचा खरा जो भाग आहे, तो त्याचा खरा रहस्य हे आहे की हा विष्णू श्रीहरीने जेव्हा ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि त्यांनी सांगितलं की हे बघ, मी तुला काही तत्वज्ञान सांगतो की ज्याच्यातून तुला ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी करायची हेही कळेल आणि का करायची हेही कळेल. तेव्हा तो त्यांनी सांगितले कशी करायची हे कळण्याकरता त्यांनी सांगितलं की हे संबंध जे ब्रह्मांड आहे हे ब्रह्मतत्वातूनच निर्माण झालं आणि ब्रह्मतत्व हेच माझं स्वरूप आहे आणि त्यामुळे हे माझ्या या ब्रह्मतत्वातूनच ब्रह्मांड निर्माण होईल आणि ते ब्रह्मांडाचा काळ संपला की माझ्यामध्येच ते विलीन होईल. हे रहस्य सांगितलं त्याने आधी, या ब्रह्मांडाच्या पूर्ण निर्मितीचं काय शास्त्र येते आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलंय की व्यतिरेकाने आणि अन्वयानेच हे हे तुला रहस्य कळेल. व्यतिरेकाने म्हणजे निषिद्ध तत्वाचा त्याग केला तर सुयोग्य ब्रह्मतत्वाचं तुला प्राप्त होईल. हेही त्यांनी रहस्य सांगितलं की ब्रह्मतत्व प्राप्त करायचं असेल तर काय करायचं, अनावश्यक गोष्टी काढायच्या, फक्त अज्ञानाचा निराश करायचा. जी निषिद्ध गोष्ट आहे त्याचा त्याग करत करत तू शेवटी जेव्हा पोहोचशील तेव्हा त्या ब्रह्मतत्वापाशी पोहोचशील तू, असंही सांगितलं. आणि मग ब्रह्मतत्व तुला एकदा गवसलं तर ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाची निर्मिती कशी होईल ते तुला कळेल. तेव्हा जे ब्रह्मांड निर्माण होईल त्या ब्रह्मांडामध्ये पुन्हा एकदा ब्रह्मतत्व साधण्याकरता तुला अन्वय साधावं लागेल की त्या अन्वयातून परमेश्वराशी समन्वय होईल आणि प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तो परमेश्वर ओतप्रोत कसा भरलाय हे तुला कळेल आणि त्यावेळेस जो तुला आनंद मिळेल तो विलक्षण असेल. पण तिथपर्यंत अजूनही ब्रह्मदेव पोहोचला नाही. आता तर त्याचं 50 वर्षाचं आयुष्य झालंय, आणखीन 50 वर्ष जगायचंय. त्यामुळे ह्या पुढच्या 50 वर्षानंतर त्याला तो आनंद मिळेल. पण तो आनंद या आमच्या पृथ्वीवर असलेला जो वेदज्ञ आहे, ज्याला वेदाचं संपूर्ण रहस्य हे उमगलं आहे, समजलं आहे, अंगीकारलं आहे, आचरणात आलंय, असा जो ब्रह्मज्ञ जो आहे त्या ब्रह्मज्ञाला आनंद म्हणजे काय हे कळालंय. आनंदाची व्याख्या त्याला कळाली की आनंद म्हणजे काय, तर तो शाश्वत आहे त्याला आनंद म्हणता येईल, की जो टिकणारा आहे, ज्याचं कधीही तो मिटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला नवीन आनंदाचा शोध घ्यावा लागतो. तर इथं तसं होणार नाही. तुम्हाला नवीन आनंदाचा शोध घ्यायची गरज पडणार नाही आणि त्या आनंदामध्ये ज्ञानही असेल
त्या आनंदामध्ये त्या आनंदामध्ये सत्यही असेल आणि त्या सत्याबरोबर त्या ज्ञानाबरोबर जो आनंद मिळेल तो कसा असेल तर तो शाश्वत असेल आणि त्या शाश्वत आनंदामध्ये तो परमेश्वराशी एकरूप झालेला असेल असा तो आनंद आहे. म्हणून त्याला पर्वा नाही जीवाची, त्याला कुठल्याच प्रकारची ही पर्वा नाहीये की मी काय आहे, कोण आहे, कसा आहे, मला काय केलंय ह्याची पर्वा नाही. तेव्हा ह्या सर्वाचा मी आता जे काही सांगितलं या सर्वाचा जो काही निष्कर्ष आहे तो या 8व्या अनुवाकातल्या ह्या शेवट ह्या 13व्या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि मग पुढे आपण त्याचा पुढचा भाग बघूया. 9 अनुवाक हा त्याचा पुढचा भाग आहे. तेव्हा ह्या 13व्या श्लोकात काय म्हटलंय की स यश्चायम पुरुषे यश्वास वा आदित्येस एकाः सय एवं विदस्माल लोकान प्रेत्यः एतमन्यम आत्मानम उपसंक्रमति एतम प्राणमयम आत्मानम उपसंक्रमति एतम मनोमयम आत्मानम उपसंक्रमति एतम विज्ञानम आत्मानम उपसंक्रमति एतम आनंदमयात्मम उपसंक्रमाति तदप्येष श्लोको भवति. स अन्वय असा की स यह अयम पुरुषे स च अय यह असौ आदित्ये च सह एकः यह एवं वित् सह अस्मात् लोकात् प्रेत्यत एतत् अन्नयम आत्मानम उपसंक्रमति एतम प्राणायाम आत्मानाम उपसंक्रमति एतम मनोमयम आत्मानाम उपसंक्रमति एतम विज्ञानमय आत्मानाम उपसंक्रमति एतम आनंदमयम आत्मानाम उपसंक्रमति तत् अपि एषः श्लोकः. अर्थ शब्दशः अर्थ असा आहे की तो जो परमात्मा आहे तो ह्या मनुष्यामध्ये आणि तो त्या सूर्यमंडलामध्ये सूर्यात सुद्धा तो जो आहे तो एकच आहे. जो सर्वांच्या अंतर्यामी जो परमेश्वर आहे तोच ह्या सूर्यमंडलात किंवा संबंध ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये तोच आहे. त्या दोघांमध्ये भेद नाहीये, तो एकच आहे. असं जे काही सत्य आहे त्या सत्यात जाणणारा जो आहे तो ह्या लोकांस सोडून त्यास अन्नमय आत्म्याची प्राप्ती होते, त्यास प्राणमय आत्म्याची प्राप्ती होते, त्यास मनोमय आत्म्याची प्राप्ती होते, त्यास विज्ञानमय आत्म्याची प्राप्ती होते, त्यास आनंदमय आत्म्याची प्राप्ती होते. आणि ह्या विषयामध्येच आपण हा पुढे सांगितलेला श्लोक आहे. तेव्हा याचं थोडस विस्तार असा आहे की वर दाखवलेला जे आनंदाचं जे एकमात्र केंद्र काय आहे तर तो परब्रह्म परमेश्वर आहे. तर या परब्रह्म परमेश्वर स्वरूपाचा हा जो परमात्मा आहे तो कसा आहे तर तो सर्वांच्या अंतर्यामी तो अंतरंगामध्ये सगळीकडे आहे, सगळ्याच्या हृदयाकाशामध्ये तोच बसलेला आहे. म्हणून त्याचं शरीर चाललंय. त्याच्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र जी आकाश आहे त्या अंगुष्ठ मात्र आकाशामध्ये तो परमात्माच बसलेला आहे. आणि तो परमात्मा तोच सूर्यामध्ये आहे. म्हणजे सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि सूर्यापासूनच आपल्याला जीवन मिळतं असं जे म्हणतो आपण, तर त्या सूर्यामध्ये जो परमात्मा आहे तोच परमात्मा या आपल्या हृदयामध्ये आहे. हे सत्य आहे. आणि असा जो जाणतो, ह्या ज्ञानात जो संपूर्णपणे जाणतो तो देह त्यागानंतर ह्या मानवी देहात सोडून जातो. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे आता इथे महत्वाची गोष्ट सांगितली की देह त्यागानंतर सुद्धा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या आत्म्यास तो प्राप्त होतो. आणि तात्पर्य असं आहे की या पाचाचा जो आत्मा आहे हे पाचही ज्याचे स्वरूप आहे त्या परब्रह्म परमात्म्यास प्राप्त होतो. याचा मुख्य म्हणजे रहस्य काय सांगितलंय की हे जे 5 कोश आपण आधी पाहिले ज्या पक्षाच्या रूपामध्ये, हे 5 कोशांनी तो जगत असतो. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या 5ही कोशामध्ये तो परमात्मा हे सांगितलंय. म्हणजे प्रत्येकाला आत्म्यासहित तो जाणतो. म्हणजे अन्नमय कोशामध्येही ते ब्रह्मतत्व आहे, प्राणमय कोशात सुद्धा ते ब्रह्मतत्व आहे. अशा या 5ही कोशामध्ये ते ब्रह्मतत्व आहे असं ज्ञान त्याला केव्हा होतं, ज्यावेळेस त्याला हे परिपूर्ण ज्ञान होतं की हृदयाकाशामध्ये जो परमात्मा आहे तोच परमात्मा ह्या संबंध ब्रह्मांडामध्ये जे जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतो. पण काय आहे पिंडी ते ब्रह्मांडी? पिंडीमध्ये सुद्धा ते ब्रह्मतत्व आहे आणि ब्रह्मांडात सुद्धा ते ब्रह्मतत्व आहे असं ज्याला जाणीव झाली त्याला या 5ही कोशामध्ये ते ब्रह्मतत्व आहे, तो आत्मा आहे असं हे त्याला जाणतं. अन्यथा जड आणि चैतन्य या 2 गोष्टीवरच फक्त चर्चा होईल. पण ज्यावेळेस भक्ती निर्माण होते ना, की जेव्हा परमेश्वराची भक्ती निर्माण होते त्यावेळेस त्या परमात्म्यालाच तो सगळीकडे पाहतो. तेव्हा तो जड आणि चैतन्याचे भेदही विसरतो. तो म्हणतो जडही नाही चैतन्यही सर्वत्र तर तोच आहे, तोच भरलेला आहे अंतर्बाह्य
अशा प्रकारची जाणीव झाल्यामुळे या पाचही कोशामध्ये तो त्या अंतर्यामी परमेश्वराला पाहतो आणि फलस्वरूपामध्ये त्याला त्या परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती होते आणि तेच ते ब्रह्मतत्व आहे असं जाणलं जातं. म्हणजे निष्कर्ष असा आहे या ठिकाणी की परब्रह्म परमेश्वराला खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जाणायचं असेल तर तो अमुक एका मूर्तीमध्ये आहे किंवा अमुक एका स्थानामध्ये आहे इतकं मर्यादित ज्ञान त्याचं राहत नाही. तर तो सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाबद्दल प्रेम निर्माण होणं, प्रत्येकाबद्दल स्नेह निर्माण होणं आणि प्रत्येकाचं हिताचं चिंतन करणारा जो आहे तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराला तो जाणतो. परमेश्वराच्या प्राप्तीकरता त्याला जंगलात जायची गरज नाही, त्याला कुठल्याही प्रकारच्या तपश्चर्याची गरज नाही. तर त्याला त्या प्रेमतत्वाचं एकदा प्राप्ती झाली आणि त्याला त्या ब्रह्मानंदाची एकदा प्राप्ती झाली तर तो सर्वत्र तो कसा आहे हे त्याला त्याची प्राप्ती झाल्याचं ते खूण गाठ आहे. म्हणजे तुम्ही भक्ताची खूण काय आहे की जो पंढरपूरला वारी करतो तो भक्त आहे असं म्हणाल तर ते काही खोटं नाहीये, पण ते मर्यादित आहे. पण खऱ्या अर्थाने जो भक्त कोणाला म्हणता येईल की जो त्या प्राणीमात, जसं संत एकनाथ महाराज इथून म्हणजे त्यांनी काशीपासून गंगेमध्ये कावड भरली आणि आता खाली जे खालच्या महादेवाचं जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी ते कावड घेऊन जेव्हा जात होते त्या म्हणजे रामेश्वराच्या दिशेने ते चालले होते तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये एक गाढव तहानेने मरताना दिसलं आणि त्याने त्या कावडीचं जे पाणी आहे ते रामेश्वराच्या वर टाकण्याच्या ऐवजी त्याने ते गाढवाला पाजलं आणि ते म्हणाले माझी यात्रा सफळ झाली. म्हणजे याचा अर्थ काय? पुष्कळ लोकांनी त्याचं मोठं विलक्षण आहे हे असं काय केलं यांनी, तर त्यांना त्या परमेश्वराचं दर्शन त्या गाढवामध्ये झालं आणि त्या गाढवाला त्यांनी त्या काशी विश्वनाथच्या गंगेची जी पाणी आहे ते त्याला पाजलं. पण तो सर्वत्र परमात्मा आहे, सर्व ठिकाणी तो आहे. अशा प्रकारची ज्याला अनुभव आला, अशा प्रकारची जाणीव ज्याला झाली त्यालाच खऱ्या अर्थाने भक्ती मिळाली, तोच परमेश्वराचा भक्त झाला असा हा सिद्धांत आहे. तेव्हा या क्रमाने आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे सर्व जे कोश आहेत हे सर्व कोश जे आहेत ते परमेश्वरानेच युक्त आहेत. म्हणून त्या शरीराची प्राप्ती झाली असं नाही तर त्या ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. कारण अन्नमय कोश तर त्याला आधी प्राप्त होताच, त्याला पुन्हा वेगळी काय प्राप्ती व्हायची आणि देहत्यागानंतर त्याने त्याचा त्यागच केलेला होता. पण त्याला ह्या सर्व पाचही कोशामध्ये तो परमेश्वर आहे म्हणजे परमेश्वराची प्राप्ती झाली. या पंचकोशाच्या निमित्ताने त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली आणि म्हणून तो परिपूर्ण झाला. तो सर्वरूप सर्वांचा जो आत्मा आहे तो परम आनंद स्वरूप परमात्मा आहे त्यास त्याने प्राप्त केला आहे. ही त्याची फलश्रुती आहे. म्हणून ह्या ब्रह्मानंदाची जी काही आपण अभ्यास केला आतापर्यंत या अष्टम अनुवाकापर्यंत तर त्याची परिणिती काय, त्याची फलश्रुती काय आहे, तर त्याची फलश्रुती ही परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करणे हीच आहे. असं या अष्टम अनुवाक हा संपलेला आहे. आता हा शेवटचा अनुवाक नवम अनुवाक झाल्यानंतर ब्रह्मानंद वल्ली संपते आणि त्यात 2 श्लोक आहेत. तर हे 2 श्लोक आपण पाहू की 8व्या अनुवाकामध्ये ज्याचं लक्ष केलं होतं म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं लक्ष केलं होतं त्याचा उल्लेख आता या 9व्या अनुवाकामध्ये केलेला आहे. ह्या 9व्या अनुवाकामध्ये असं म्हटलं की यथो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चनेती. अन्वय असा आहे की मनसा सह वाचः यतः अप्राप्य निवर्तन्ते तस्य ब्राह्मणः आनंदम विद्वान कुतश्चन न बिभेती इति. म्हणजे अर्थाचा शब्दशः अर्थ असं की मनासहित वाणी आदी समस्त इंद्रियाचा विनियोग केला असता जो जेथून त्याला प्राप्त न करता ते परत येतात त्या ब्रह्मतत्वाच्या आनंदास जाणणारा जो महापुरुष आहे तो कोणासही भीत नाही, तो निर्भय पदाला गेलेला असतो असा हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा हा अर्थ आपल्याला फार रहस्यमय आहे. हा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. या मंत्रामध्ये परब्रह्म परमेश्वराचा जो आनंद आहे तो जाणल्याने काय प्राप्त होतं, कोणतं फळ मिळतं याचा आशय सांगितला आहे की मन आणि इंद्रिय हे जे आहेत याने पुष्कळ तपश्चर्या केली, खूप त्याने उपवास केले, भयंकर तपश्चर्या केली. पण ही तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा मन सुद्धा जिथे पोहोचलं नाही, इंद्रिय सुद्धा ज्या तत्वाला स्पर्श सुद्धा करू शकलं नाही असं ते ब्रह्मतत्व आहे. याचं कारण असं आहे की मन आणि इंद्रिय हे प्रकृतीमध्ये आहेत. याचे जे गुणधर्म आहेत ते त्रिगुणात्मक आहेत. त्रिगुणात्मक प्रकृती आणि सच्चिदानंद घनस्वरूप ब्रह्मतत्व
या दोघांचा मेळ कसा लागेल ना? कारण काय, त्रिगुणामध्ये आणि सच्चिदानंद तत्वामध्ये काय फरक आहे? तर त्रिगुण हे गुणासहित आहेत आणि गुणाची उत्पत्ती ही अहंकारातूनच झालेली आहे. जोपर्यंत अहंकाराचा स्पर्श आहे तोपर्यंत परमेश्वराचा स्पर्श होऊ शकत नाही. म्हणून मन आणि इंद्रियाचा संबंध हा अहंकाराशी म्हणजे जीवभावाशी आहे. आणि जोपर्यंत जीव भाव आहे, अहमभाव आहे, देहभाव आहे, तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा प्रश्नच येत नाही. म्हणून मनासहित इंद्रिय जेथे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला प्राप्त न करता परत येतात असा त्याचा उल्लेख आहे. तेव्हा या प्रकृतीच्या माध्यमातून त्याला तुम्ही प्राप्त करू शकत नाहीस. तेव्हा या ब्रह्मानंदास ही मन आणि इंद्रिय यांच्या माध्यमातून प्राप्त करण्याची मनाचीही क्षमता नाही आणि इंद्रियाची क्षमता नाही. तेव्हा त्या परब्रह्म परमात्म्याचा जो आनंद जाणणारा जो पुरुष आहे तो तो जो आहे तो कसा प्राप्त करतो आणि त्याची परिणिती काय होते हे शेवटी सांगितलंय. तो कसा प्राप्त करतो? जर त्याला मनाने, बुद्धीने, चित्ताने, अहंकाराने या कुठल्याही माध्यमातून किंवा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि तुमचा जो स्थूल देह आहे पंचमहाभूतात्मक, हा सगळे जरी तुम्ही विनियोग केले तरी तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. मग कसा जातो? तर जोपर्यंत तो स्वतः आत्मस्थितीत जात नाही, ह्या सर्वांचा निषेध करून तो जोपर्यंत आत्मस्थितीमध्ये जोपर्यंत जात नाही, ज्यावेळेस तो साक्षीत्व भावाने संबंध प्रकृतीकडे पाहतो, आपली समस्या असो, आपल्याला आनंद, सुख मिळो, दुःख मिळो, या सगळ्यांना अतिशय साम्य स्थितीमध्ये ज्यावेळेस तो या सर्व गोष्टीला साक्षीत्व भावाने पाहत असतो, त्यावेळेस तो कळत न कळतपणे शांत स्थितीमध्ये, स्तब्ध स्थितीमध्ये ज्यावेळेस तो आत्मस्थितीमध्ये जातो, त्यावेळेस न मन आहे, न बुद्धी आहे, न चित्त आहे, न अहंकार आहे, न इंद्रिय आहेत, ही कुठल्याच गोष्टी त्याच्यापाशी राहत नाही. तर केवळ सच्चिदानंद स्वरूप तो होतो. तेव्हाच तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हणून त्याला ज्ञानस्वरूप असं म्हटलेलं आहे. तो ज्ञानस्वरूप होतो. जो ज्ञानस्वरूप होतो त्यालाच भक्ती प्राप्त होते. हे भगवद्गीतेला सिद्धांत आहे की ज्ञानी भक्त जो आहे तो परमेश्वराला अत्यंत प्रिय का आहे? कारण तो ज्ञानी स्वरूप, ज्ञानस्वरूप होतो म्हणजे त्याने सर्व प्रकृती संबंधाचा विच्छेद केलेला आहे. त्याला प्रकृती संबंध विच्छेद म्हटलेला आहे. कारण प्रकृतीचा आश्रय त्याने दूर केलेला आहे. हा सर्व आश्रय दूर करून त्यांनी परब्रह्म परमेश्वराचा आश्रय घेण्याचा केवळ निश्चय केला आहे. तो जसा ज्या क्षणी त्याने निश्चय केला आहे त्याच क्षणी तो आत्मस्थितीमध्ये गेला आणि तेव्हा तो ज्ञानस्वरूप झाला. अशा त्या ज्ञानस्वरूप या महापुरुषालाच परब्रह्म परमेश्वराचा प्राप्ती होते. प्राप्ती होते म्हणजे काय होतं? तर त्याला त्या परमात्म्याचा आनंद प्राप्त होतो आणि त्याची अद्वैत स्थिती होते. आता पुढे जे सांगितलंय की अशा या ज्ञानीपुरुषाला कोणाची भीती वाटत नाही. म्हणजे काय हो? म्हणजे तो निर्भय होतो म्हणजे नेमकं काय? तर तो सर्वव्याप्त होतो. म्हणजे आता तो परमेश्वराशी एकरूप होतो आणि परमेश्वर सर्वत्र सर्वव्याप्त आहे आणि म्हणून सर्वव्याप्त परमेश्वराशी हा एकरूप झाल्यानंतर याच्या व्यतिरिक्त अन्य काहीच नाहीये ना. माणसाला भिण्याकरता आणखीन एक कोणाच तरी गोष्टीची गरज असते. जोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत द्वंद्व आहे. द्वैतातून द्वंद्वाची निर्मिती आहे आणि द्वंद्वातून संघर्ष आहे आणि संघर्षातून भीती आहे. म्हणून भीतीचं मूळ कारण द्वैत आहे आणि ह्या द्वैताचाच ज्यावेळेस त्याग होऊन ज्यावेळेस तो परमेश्वराशी एकरूप झाला तेव्हा अद्वैत स्थिती झाली. त्याच्याशिवाय दुसरं कोणाचं अस्तित्वच नाही. सर्वांना त्याने आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. सर्व जीव मात्र, प्राणी मात्र, वस्तुमात्रांना त्याने आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे. असा तो त्या संबंध ब्रह्मांडाला व्याप्त ज्यावेळेस होतो तेव्हा ह्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचंही अस्तित्व नाही. अशी ती अद्वैत स्थिती झाल्यावर त्याला भीती राहत नाही. म्हणून तो निर्भय होतो आणि म्हणून तिथे त्यांनी थोडक्यात सांगितलंय की अशा या परमात्म्याच्या आनंदात जाणणारा हा जो ज्ञानी पुरुष आहे तो कोणासही भीत नाही आणि सर्वथा तो निर्भय होतो. निर्भयत्व म्हणजेच अद्वैत सिद्धांत. अद्वैतत्व म्हणजेच परमेश्वराची एकरूपता आहे. परमेश्वराची एकरूपता म्हणजेच भक्ती आहे आणि ही भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. कारण आत्मस्थितीत गेल्याशिवाय ती परमेश्वराशी एकरूपता येणार नाही. कारण आत्मस्वरूपामध्येच आत्मचक्षुनी तुम्ही परमेश्वराला पाहू शकतात. त्यालाच अपरोक्षानुभूती असं म्हटलेलं आहे. अपरोक्ष म्हणजे परोक्ष नाही तो. परोक्ष म्हणजे दुसऱ्याचे अक्ष, पर अक्ष. दुसऱ्याच्या डोळ्याने जो पाहतो त्याला फक्त अंदाजाने म्हणजे अनुमानाने सांगावं लागतं. पण जो दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहत नाही म्हणजेच अपरोक्ष, म्हणजेच प्रत्यक्ष. म्हणजे अपरोक्ष या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की स्वतःच्या आत्मचक्षुने जो पाहतो
तोच परमात्म्याला पाहू शकतो. अन्यथा तो पदार्थाला पाहिल, वस्तूला पाहिल, मूर्तीला पाहिल आणि त्याला अनुमान करावा लागेल की परमेश्वर कसा आहे. रामाच्या मूर्तीला पाहिलं तुम्ही तर कोदंडधारी आहे, मूर्ती अशी केलेली आहे, तेव्हा तो राम कसा असेल तर तो कोदंडधारी आहे. आणि त्याच्याही पलीकडे आत्मारामाचं वर्णन जेव्हा रामदास स्वामी करतात तेव्हा ते म्हणतात त्याच्याही पलीकडे जा तर ते ब्रह्मस्वरूप कसं आहे, तो राम जो आहे तो परब्रह्म परमेश्वर कसा आहे हे समजण्याकरता तुम्हाला स्वतःला आत्मस्थितीत जावंच लागेल ना. तुम्ही ह्या जमिनीवरच राहाल आणि तुम्ही फक्त सगुण साकाराचं फक्त दर्शन घ्याल, पण त्या सगुणामध्ये निर्गुण आहे आणि निर्गुणासहित सगुण आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत भक्ती येणार नाही. म्हणून भक्ती येण्याकरता पहिल्यांदा ब्रह्मस्वरूप व्हा आणि मग परब्रह्म परमेश्वर स्वरूप व्हा, म्हणजे भक्ती येईल. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो आनंद आणि निर्भयता हे दोन गोष्टी सांगितल्या आहेत. आनंद ही परमेश्वराची एकरूपता आहे आणि निर्भय जे आहे ते परमेश्वराची एकरूपता प्राप्त झाल्यामुळे होणारा जो लक्षण आहे, जे फळ आहे ते फळ हे निर्भय पद आहे, म्हणजेच अद्वैत पद आहे, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि शेवटी याचा हा शेवट केलेला आहे. आता हा पूर्ण ब्रह्मानंद अनुवाचा वल्लीचा हा नवमा अनुवाक हा शेवटचा आहे आणि नवमा अनुवाकाचा हा शेवटचा श्लोक आहे. तो श्लोक संपल्यानंतर ब्रह्मानंद वल्ली संपते. तेव्हा हा श्लोक असा आहे की एतुम ह वावन तपती किमम हु साधु नाकरवम किमम पापकर्म करवम इति सय एवं विद्वानेते आत्मानं स्मृणते उभे हि वैश एते आत्मानं स्मृणते य एवं वेद इत्युपनिषद. ह वाव एतम न तपति अहम किम साधु न अकरवम किम अहम अकरवम इति यह एते एवं विद्वान सह आत्मानं स्मृणते हि यह एते उभे एव एवं वेद सह एषः आत्मानं स्मृणते इति उपनिषद. आता हे फार सुंदर आहे. हे शेवटी त्यांनी याचं पूर्ण म्हणजे त्याचा निष्कर्ष सांगितला आहे ब्रह्मानंद वल्लीचा. त्याचा हा शब्दशः अर्थ असा आहे की हे अत्यंत प्रसिद्धच आहे की त्या महापुरुषास म्हणजे जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, जो वेदज्ञ आहे, त्यास अशी बाब चिंतित करत नाही की मी श्रेष्ठ कर्म का नाही केले अथवा मी पापाचरण का केले. जो पुरुष या पुण्य आणि पापकर्मास अशा प्रकारे जाणणार आहे तो आत्म्याचं रक्षण करतो. आवश्यक असं आहे की जो या पुण्य आणि पाप ह्या दोन्ही कर्मास अशा प्रकारे पश्चाताप किंवा उपरीती या भावाने तो कधीही पाहत नाही तर तो असा पुरुष कसा आहे तर तो आपली आत्मरक्षा करतो. अशा प्रकारे या उपनिषदातील ब्रह्मानंद वल्ली ही परिपूर्ण झाली. आता याचा थोडा विस्ताराने अर्थ सांगून हा विषय संपवतो. या वर्णनामध्ये असं विधान करण्यात आलं आहे की ज्ञानी पुरुष हा कोणत्याही प्रकारे दुःखी होत नाही. याचा आशय असा आहे की परमात्म्याचं वर्णन वर केल्याप्रमाणे जो विद्वान कधीही दुःख करीत नाही की कशाचं दुःख करत नाही. दोन गोष्टी सांगितल्या आहे की एक म्हणजे असं आहे की मी श्रेष्ठ कर्माचं आजपर्यंत आचरण केलं नाही. म्हणजे आता ही स्थिती केव्हा आहे, मनुष्य ज्यावेळेस त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि मृत्यूच्या वेळेस तो आपलं जीवनाचा पूर्ण आलेख पाहतो, आपलं जीवन कसं कसं गेलं, त्यावेळेस त्याला कशा कशाचं दुःख होतं तर त्याला एका गोष्टीचं दुःख होतं की मी श्रेष्ठ कर्माचं आचरण केलं नाही ह्याचं त्याला दुःख होतं, किंवा मी पापकर्म फार केलं याचंही त्याला दुःख होतं. पण हा जो ब्रह्मज्ञ जो आहे तो परब्रह्म परमेश्वराशी एकरूप झालाय त्या पुरुषाला ह्या पुण्यकर्माचंही काही फारसं त्याला त्याची हे वाटत नाही, कुठल्याही प्रकारचे म्हणजे त्याचं दुःख वाटत नाही की मी आजपर्यंत श्रेष्ठ कर्माचं आचरण का नाही केलं याचंही त्याला दुःख होत नाही, किंवा मी आतापर्यंत पापकर्म का केले ह्याचंही त्याला दुःख होत नाही. दोन्ही बाबतीत तो अविचलित म्हणजे विचलित झालेला नाहीये. त्या पुरुषाच्या मनामध्ये पुण्यकर्माच्या फलस्वरूपामध्ये उत्तम लोकांच्या प्राप्तीचा लोभ नसतो आणि पापजनित जे कर्म आहे त्याच्यामुळे नरक आदी जे भय आहे ते भय नसतं. म्हणजे जे उत्तम कर्म केलं तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल का आणि केलं नाही तर स्वर्गप्राप्ती मिळणार नाही का ह्याच्याबद्दल त्याला कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो. आणि पापकर्म केल्यामुळे मला नरकात जावं लागेल काय ह्याचं भय नसतं. म्हणजे लोभ आणि भय या दोन्हीपासून तो दोन्हीचा एक प्रकारचा संताप असतो. तर त्या दोन्ही संतापापासून किंवा अधीरतेपासून तो त्याच्याही वर उच्च स्तरावर पोहोचलेला असल्यामुळे त्याला ह्या दोन्ही गोष्टीचं काहीही वाटत नाही असं वर्णन ह्या महापुरुषाचं केलेलं आहे. तेव्हा असा हा ज्ञानी जो आहे तो पूर्व काळात आसक्तीपूर्वक केलेला जे पुण्य आहे किंवा पाप आहे या दोन्ही कर्माच्या फलामध्ये
जन्म आणि मृत्यूच्या रूपात प्राप्त होईल असे समजून त्या संबंधी रागद्वेष यांचा संपूर्णपणे त्याग करून तो निष्प्रह झालेला असतो आणि केवळ केवळ तो परमात्म्याच्या चिंतनात असतानाच देहाचा त्याग करतो. म्हणजे आता आपण मरावं कसं हे सांगितलं याच्यात. मरताना सुद्धा माणसांनी आपण पूर्वी काय केलंय, पाप केलंय का पुण्य केलंय, आणि या पापाने आपल्याला नरकात जायची वेळ येईल का किंवा पुण्याने आपल्याला स्वर्ग मिळेल का, ह्या विचाराची आवश्यकताच नाहीये. त्यांनी परब्रह्म परमेश्वराचं चिंतन करावं, त्याच्याशी एकरूप व्हावं. आपल्या पापपुण्याचा त्यांनी यत्किंचितही विचार करू नये, त्याच्याबद्दल रागद्वेष बाळगू नये आणि आपल्याला कोणता लोक मिळेल ह्याचंही चिंतन करू नये. हे फार महत्वाचा संदेश याच्यामध्ये दिलाय. तेव्हा या मंत्रामध्ये ही जी पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती केली आहे आनंदाची, ती सर्व सांगून शेवटी त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत आचरण कसं करावं हेही सांगितलंय. आणि मृत्यूच्या वेळेस केवळ परब्रह्म परमेश्वराचं चिंतन करा. आपण पूर्वी काय केलं आहे, पाप केलं आहे का पुण्य केलं आहे असं समजू नका. हे कोण करू शकेल, असं देहत्याग कोण करू शकेल की जो परमेश्वराशी एकरूप झालाय, म्हणजे तो ब्रह्मांडाशी एकरूप झालेला आहे. त्या ब्रह्मांडामध्ये सर्व लोक आले, म्हणजे नरक आला, त्यानंतर त्याच्यामध्ये स्वर्ग आला, सगळं या सगळ्या लोकांना त्यांनी व्याप्त केलेलं आहे. म्हणून सर्व लोकांना जर व्याप्त केलं असेल तर त्यांनी पापालाही व्याप्त केलंय आणि पुण्यालाही व्याप्त केलंय. ज्याच्याकडे पापही आहे आणि पुण्यही आहे, दोन्ही भरून आहे आणि त्याच्याशिवाय तो अलिप्तही आहे, तो परब्रह्म परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. अशा व्यक्तीला कुठल्याही पश्चाताप, पुनर्पी, भीती किंवा त्या ठिकाणी अधीरता अशा प्रकारची कोणतीच निर्माण होत नाही. आणि तो परमेश्वराची एकरूप झाल्यामुळे तो त्याचा देह त्याग करण्याच्या पूर्वीच मुक्त झालेला असतो. अशी मुक्ती तुम्हा सर्वांना मिळो, असं ह्या ठिकाणी ह्या ब्रह्मानंद वल्लीचा हा पूर्ण इथे समारोह केलेला आहे. यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे पुढच्या रविवारी मी घेईन, तो म्हणजे या सबंध ब्रह्मानंद वल्लीचे जे सांगितलंय अगदी पहिल्या अनुवाकापासून ते 9व्या अनुवाकापर्यंत, तर ह्याच्यामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये काय काय घेण्यासारखं आहे याच्यावर एक सिंहावलोकन करायचं आहे आणि त्याची थोडी संक्षिप्त पुनरावृत्ती करून त्याचा उपसंहार करायचा आहे. तेव्हा पुढच्या रविवारी मी सबंध ब्रह्मानंदवल्ली या प्रकरणाचा उपसंहार करणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.